14 जानेवारी 2026 मकर संक्रांत आणि षष्टीला एकादशी माहिती। 11 वर्षांनंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक दुहेरी योग जुळून आलाय, तो म्हणजे मकर संक्रांत आणि षष्टीला एकादशी एकाच दिवशी आली आहे। या योगाचा लाभ कसा करून घ्यावा याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे। 1. मुहूर्त आणि वेळ। यंदा 14 जानेवारी 2026 ला मकर संक्रांत आहे। संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत असणार आहे। 2. पूजा आणि उपवास। सुगड पूजा। विवाहित महिलांनी मकर संक्रांतीची सुगड पूजा नेहमीप्रमाणेच पार पाडावी। एकादशी उपवास। जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच उपवास करावा। एकादशीला तिळगुळ खाता येतो, त्यामुळे देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता। 3. तिळाचा वापर। षष्टीला या दिवशी तिळाचा 6 प्रकारे वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते। 1. तिळाच्या पाण्याने स्नान करणे। 2. तिळाचे उटणे लावणे। 3. तिळाचा होम करणे। 4. तिलतर्पण करणे पितरांसाठी। 5. तिळाचे दान करणे। 6. तिळाचे भक्षण करणे। 4. महत्वाचे उपाय। सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। जवळच्या विठ्ठल किंवा विष्णू मंदिरात जाऊन तिळगुळ अर्पण करावा, यामुळे जीवनात समृद्धी येते। 5. दानाचे महत्त्व। संक्रांतीला केलेल्या दानाचे अक्षय पुण्य मिळते। दानामध्ये तीळ, गूळ, मिठाई, वस्त्र, नवी भांडी, अन्न किंवा गाईला घास यांचा समावेश असावा। 6. यंदाच्या संक्रांतीचे स्वरूप। वाहन वाघ, उपवाहन घोडा। संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केले असून हातात गदा घेतली आहे। ती बसलेल्या स्थितीमध्ये असून केशराचा टिळा लावलेला आहे। 7. काय करू नये। वर्ज्य गोष्टी। संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, झाडे किंवा गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे आणि कामविषयक सेवन करणे टाळावे।